हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. लहान मोठे सगळ्यांच्याच आवडीची डिश आज आपण बनवणार आहोत, ती म्हणजे गोबी मंचुरियन. तर आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल गोबी मंचुरियन बनवणार आहोत आणि एकदम परफेक्ट रेसिपी असणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे. अगदी स्वच्छ धुतलेला आहे, मिठाच्या पाण्याने धुतलेला आहे आणि छान अशी मीडियम साईजची फुले बाजूला कट करून घेतलेली आहेत. सगळ्यात आधी आपण मंचुरियन सॉससाठी काय लागते बघून घेऊ. हा चमच्याने आपण सगळं साहित्य घेतलेले आहे. तर 3 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, 1 लहान शिमला मिरच उभी चिरून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे, 1 लहान कांदा उभा चिरून घेतलेला आहे, आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हे आपण सॉससाठी वापरणार आहोत. परत इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. याची आपण कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवणार आहोत, याने सॉस आपला घट्ट होणार आहे. परत फ्लॉवरच्या कोटिंगसाठी आपण याच चमच्याने 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 छोटा चमचा काळी मिरीची पावडर घेतलेली आहे, परत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 3 चमचे मैदा. परत आपल्याला थोडीशी बेकिंग पावडर लागणार आहे. मी दाखवते तुम्हाला. हा अगदी चिमूटभरच बेकिंग पावडर आपण मैद्यामध्ये घालून घेणार आहोत. बेकिंग पावडरमुळे आपलं जे कोटिंग आहे ते अगदी कुरकुरीत असं होतं. ठीक आहे. आता एका बाउलमध्ये आपण सगळे पावडर इन्ग्रेडियंट घेऊया आणि अगदी जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही अशी पेस्ट करून घेऊयात. सगळ्यात आधी सगळ्या ह्या पावडर ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता थोडं थोडं पाणी करत आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पाणी एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करत असं आपल्याला पीठ भिजवायचं आहे. तर तुम्ही बघितलं, आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी हवी. आता आपण याच्यामध्ये फ्लॉवर घालून देऊयात. फ्लॉवर मी स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडा करून घेतलेला आहे. सगळं पाणी मी फ्लॉवरमधलं काढलेलं आहे. आता व्यवस्थित आपण ही पेस्ट या फ्लॉवरला कोट करून घेऊयात. फ्लॉवर व्यवस्थित कोट झालेला आहे. मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. अगदी कडकडीत असं आपल्याला तळण्यासाठी तेल गरम हवं आहे. आता आपण फ्लॉवर तळून घेऊयात. मीडियम हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला फ्लॉवर तळून घ्यायचा आहे. पाच मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता बुडबुडेही थोडी कमी आलेले आहेत आणि फ्लॉवर आपल्याला आता बाहेर काढून घ्यायचा आहे. आपण हा फ्लॉवर परत एकदा फ्लॅश फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळं हा फ्लॉवर बाजूला काढून घ्या आणि 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. सगळे फ्लॉवरचे तुकडे तळून मी बाजूला ठेवलेले होते. आता परत एकदा तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला जो आपण मगाशी तळलेला होता ते सगळा फ्लॉवर एकदम घालून 10 ते 15 सेकंदासाठी तळून घ्यायचं आहे. या प्रोसिजरला फ्लॅश फ्राय असं म्हणतात. याने काय होतं, कोटिंग अगदी कुरकुरीत असं होतं आणि कितीही वेळ जरी हे फ्लॉवरचे गोळे बाहेर राहिले तरी मऊ पडत नाहीत, असेच कडक आणि क्रिस्पी राहतात. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं, अगदी 15 सेकंदासाठी मी तेलामध्ये हे हाय फ्लेमवरती तळून घेतलेले आहेत. आता आपण मंचुरियन सॉस करून घेऊ. 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे, छान तापलेलं आहे. सगळ्यात आधी याच्यामध्ये आलं लसूण घालून देऊ. हाय फ्लेमवरच आपल्याला परतायचं आहे. मिरच्याही घालून देऊ. आता कांदा, शिमला मिर्च आणि कोथिंबीरही घालून हाय फ्लेमवरती आपण हे सगळं परतून घेऊयात. 1-2 मिनिटासाठी भाज्या परतलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये सोया सॉस घालून देऊ. मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये टोमॅटो केचपही घालून देऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाजर घालू शकता, कोबी घालू शकता आणि कांद्याची पात अवेलेबल असेल तर तुम्ही कांद्याची पातही याच्यामध्ये घालू शकता. ठीक आहे. आता थोडंसं मी पाणी घेते, 2 ते 3 चमचे आणि या सॉसमध्ये घालते. कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेऊयात. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यात 2 ते 3 चमचे पाणी मिक्स केलेलं आहे मी आणि आता आपण ही स्लरी
या सॉसमध्ये घालून देऊ. याने सॉसला मस्त घट्टपणा येतो आणि व्यवस्थित फ्लॉवरच्या गोळ्यावरती कोटिंगही बसून जाईल. ठीक आहे, तुम्ही बघितलं सॉस आपला रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये तळून घेतलेला कुरकुरीत असा फ्लॉवर घालून देऊयात. हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊयात आणि आपली गोबी मंचुरियन रेडी आहे. माझ्या पद्धतीने गोबी मंचुरियन एकदा बनवून बघा, अजिबात रेसिपी चुकणार नाही. व्यवस्थित प्रमाण घ्या आणि ज्या पद्धतीने मी बनवलेलं आहे त्याच पद्धतीने बनवा. ठीक आहे, तर फ्रेंड्स, अशी ही आपली गोबी मंचुरियन रेडी आहे. माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.